संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमचा @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. कोल्हापुरात कर्तव्यावर असलेल्या वन अधिकाऱ्याचा हृदयविकाराने अचानक मृत्यू. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर येथे विभागीय वन अधिकारी म्हणून आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडत असलेल्या एका अधिकाऱ्याचे कर्तव्यावर असतानाच अचानक निधन झाले आहे. कागल तालुक्यातील वन्नूर या गावचे सुपुत्र इंद्रजित वसंतराव निकम, ज्यांचे वय अवघे 44 वर्षे होते, त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या या अकाली जाण्याने संपूर्ण वन विभाग तसेच कोल्हापूर आणि कागल परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. इंद्रजित वसंतराव निकम यांना एक मोठा आणि प्रतिष्ठित राजकीय वारसा लाभलेला होता. ते कागलचे माजी आमदार तसेच राज्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांचे नातू होते. एक उमदा तरुण अधिकारी आणि स्वातंत्र्यसैनिकाचा नातू अशी ओळख असलेल्या इंद्रजित यांच्या आकस्मिक मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. समाजातील सर्वच स्तरांतून त्यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाविषयी बोलायचे झाल्यास त्यांनी आपले उच्च शिक्षण अतिशय जिद्दीने पूर्ण केले होते. सुरुवातीला त्यांनी कोल्हापूर येथे कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन BSc ॲग्री ही पदवी यशस्वीरित्या संपादन केली. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी राहुरी येथे जाऊन MSc ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणादरम्यानच त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेचा कसून अभ्यास सुरू केला होता. त्यांच्या या अविरत परिश्रमांना मोठे यश लाभले आणि आजपासून 12 वर्षांपूर्वी त्यांची रेंज फॉरेस्ट ऑफिसर या महत्त्वाच्या पदावर निवड झाली होती. तेव्हापासून ते आपल्या कामाचा ठसा उमटवत होते आणि अत्यंत निष्ठेने आपली सेवा देत होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने एका होनहार अधिकाऱ्याचा प्रवास दुर्दैवीरित्या थांबला आहे.